येत आहे सर्वांना. आणि प्रभूचं वचन सांगतं की त्यावेळेस यरीहोच्या भिंती त्या खाली यायच्या होत्या, त्यावेळेस त्यांनी स्तुती आणि आराधना केली. आणि प्रभूने आपली निर्मिती केलेली आहे की त्याची स्तुती आणि आराधना करावी. किती अद्भुत आहे की आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत. जर ते यरीहोचे कोट थांबू शकले नाही, तर आपल्या समोरची परिस्थिती ज्यावेळेस आपण स्तुती आराधना करतो, नक्कीच प्रभू आपल्याला डिलिव्हरन्स आणि आपल्याला त्याच्यातून मुक्तता सर्व गोष्टींमध्ये मिळतं. आमेन. त्यावेळेस आपण गीत गाऊया, नारे लगावर गावरे. मला वाटतं सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे हे.
कारण तो आराधण्याचे योग्य आहे. आमेन. आणि सर्व स्तुती आणि आराधना फक्त त्याला शोभते. जय हो, जय हो, जय हो.
जसं तू आहेस प्रिय प्रभू, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो प्रभू. आम्ही आमच्या मुखाने कबूल करतो प्रभू की आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. प्रभू आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो. पवित्र पवित्र प्रभू, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू. हो प्रिय प्रभू, तुझी स्तुती गायने आणि तुला गोड गायने किती अद्भुत आहे प्रभू. कारण तू चांगला देव आहेस प्रभू. तू सनातन देव आहे प्रभू. तू युगाच्या शेवटापर्यंत आमच्या बरोबर असणारा प्रभू आहे. तो कधीही त्याच्या करारापासून, कधीही त्याच्या शब्दापासून मुकरत नाही. You are the God that who never turn back from your promises, my Lord. And we bow before you, Lord. What a joy to be in your presence. किती अद्भुत आनंद आहे प्रभू तुझ्या सानिध्यामध्ये. कारण तुझ्या सानिध्यामध्ये आनंदाची पूर्णता आहे प्रभू. आनंदाची भरपुरी आहे प्रभू. हो प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो प्रभू. तुला मान महिमा गौरव देतो प्रभू. सर्व स्तुती आणि आराधनेसाठी प्रभू मान महिमा गौरव फक्त तुलाच देतो. धन्यतान येशू ख्रिस्त च्या पवित्र गोड नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. थँक्यू. Over to you, sister. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्व तुच्छ मानित आहे, त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा, एक परुषी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायस देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नंबिला जाईल, आणि जो कोणी आपणाला नंबितो तो उंच केला जाईल. परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावरती आशीर्वाद दे. परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. आणि मला माहिती नाही किती जणांनी जे इन्व्हिटेशन पाठवलं आजच्या प्रार्थनेचं, ते किती जणांनी वाचलं मला माहिती नाही. अनफॉर्च्युनेटली माझ्या मिसेसनं देखील ते वाचलं नाही आणि मला धक्का बसला की असं कसं शक्य आहे. कारण का जो संदेश आम्ही घेऊन येणार आहे तो कशाबद्दल सांगण्यात येणार आहे, त्याचा शास्त्र भाग काय आहे, तो जर मनुष्य वाचत नाही आणि त्याच्याविषयी विचार करत नाही तर आम्ही आशीर्वादित होणं कसं. आम्ही प्रार्थनेला बसलो तर आशीर्वादित 100% होणार, त्याच्याबद्दल कोणतंच दुमत नाही. पण जेव्हा त्या ठिकाणी संदेशाचा शीर्षक आपणासाठी दिलेलं असतं तर त्याचाच अर्थ ती व्यक्ती त्या शीर्षकाच्या वरती बोलत आहे. आणि ते बोलत असताना परमेश्वर माझ्यासाठी काय बोलू इच्छित आहे याच्याविषयी आम्ही देखील प्रार्थना करणं
तेवढंच गरजेचं आहे. आणि जे टायटल आहे ते टायटल म्हणजे काय काय टायटल आहे त्याच्यामध्ये, डू नॉट पजेस व्हॉट फॅरसी प्रोफेस, आहे ना, हेच आहे ना. याचा मराठी अर्थ असा होतो की जे परुषानं घोषित केलेलं आहे ते व्यक्तिरेखा आपलीशी करू नकोस. जे ते आहेत ते तू होऊ नकोस. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन आज या ठिकाणी एका आरशाप्रमाणे आमच्या समोर यावं. आता आरशाचे प्रकार पण त्या ठिकाणी आरशाचा उपयोग आहे, तो उपयोग पण आपण त्या ठिकाणी 2 प्रकारे बघू शकतो, आहे ना. म्हणजे आम्हाला काय पाहायचं आहे किंवा आम्हाला काय दाखवायचं आहे. मला असं वाटतं की आम्हाला काय पाहायचं आहे हे जरी महत्वाचं असलं तरी परमेश्वराला मी काय दाखवू इच्छितो हे देखील फार महत्वाचं आहे. याचा अर्थ असा होत नाही की परमेश्वराला आम्ही कोण आहे हे माहिती नाही किंवा तो पाहू शकत नाही. परमेश्वर ते पाहू शकतो, फक्त मी परमेश्वराला ते सांगणं गरजेचं आहे. आणि याचं प्रमाण आम्हाला या दाखल्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता हा जो शास्त्रभाग आहे, हा शास्त्रभाग आम्ही कितीतरी वेळा ऐकला असेल आणि आपण ते काय म्हणतो त्या शास्त्र भागासाठी माहिती आहे हा रिमार्क आपण त्या ठिकाणी देतो, है ना. कधी कधी असे काही शास्त्रभाग आहेत की शास्त्रभाग, अरे शास्त्री आणि पुरुषाची आणि जकातदाराचं दाखला काय, ओ माहीत आहे मला, ते माहीत आहे. आणि जेव्हा आपण त्या गोष्टी करतो आणि जेव्हा आम्ही त्या गोष्टीला फॅमिलियर होतो त्यावेळी जे परमेश्वर आमच्या संगती बोलण्याचा प्रयत्न करत आहे ते कुठंतरी लुप्त होतं. कारण का माझ्या मनामध्ये हा एक विचार पक्का होतो की हे मला माहिती आहे. काही वेळा आम्हाला जरी माहिती नसलं तरी काही गोष्टी त्या ठिकाणी आहे, ते म्हणजे जो इनिशियल जे लिसनर्स आहेत ते कोण आहेत, है ना. इनिशियल लिसनर्स हे इस्रायल लोकांमध्ये असणारा हा त्यामध्ये जे लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी आहेत. जे त्यावेळी जी प्रार्थनेची पद्धती होती म्हणजे जे टेम्पल वर्शिप होती, ती टेम्पल वर्शिपला ती देखील मला त्या ठिकाणी माहिती नाही. आणि जे रोमी साम्राज्य जे होतं त्या लोकांची वागण्याची पद्धत आणि त्यांनी नेमलेले टॅक्स कलेक्टर कसे होते याची मला त्या ठिकाणी काही कल्पना नाही. त्या ठिकाणचा असणारा जो परुष आहे तो परुषी म्हणजे कोण. आता एक निगेटिव्ह कनोटेशन जे आपण म्हणतो की जेव्हा परुषी म्हटलं की नाही की आम्हाला शमरोनी आणि परुषी त्या ठिकाणी लक्षात येतो. चांगला शमरोनी आणि परुषी वाईट माणूस, नाही ना, बरोबर आहे ना. हे असंच आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येतं, पण तसं नव्हतं माझ्या प्रियानो. त्या काळामध्ये हे जे परुषी लोक आहेत ते परुषी लोक असे नव्हते, त्यांचं स्टँडर्ड काहीतरी एक वेगळं होतं. आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे वेळ वेगळी आहे, जागा वेगळी आहे. त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये झालेली जी गोष्ट आहे ती आता मी ऐकून काय फायदा. आणि म्हणून त्याच्यामध्ये असणारं जे इंटरेस्ट आहे, रुची आहे, ते कुठंतरी आम्ही गमावतो. आणि म्हणूनच या ठिकाणी परमेश्वरानं जी हा जो दाखला सांगितलेला आहे हा दाखला सांगितला का याच्याविषयी आम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. का सांगितलं, हे का बोललं. आता परमेश्वराच्या पवित्र शास्त्राची जी विभागणी आहे ती ज्याने कुणी केली ती अशी का केली हे नाही मला माहीत आहे आणि नाही पवित्र शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना माहीत आहे. या गोष्टीला जर संदर्भ मिळवायचा असला तर 18व्या वचनापासूनच संदर्भ सुरू व्हायला पाहिजे होता. कारण का त्या ठिकाणी असणारी जी एक अत्याग्रही विधवा आहे 18व्या अध्यायामधली, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त
तो एक दाखलाच सांगत आहे, तो दाखला सांगत आहे. आणि मग त्या ठिकाणी म्हणतो की ती जी आहे ती न्यायासाठी एवढी उत्सुक आहे, तर मी ती गोष्ट मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचं जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन फार एक आपल्याला विचार करायला लावणार असं कन्क्लुजन आहे. कारण का तो काय म्हणतो की मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय. आणि माझ्या मते हे रिलेटिव्ह आपल्यासाठी बरोबर आहे ना. जेव्हा परमेश्वराचा पुत्र किंवा काय म्हटलेला तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा पृथ्वीवर विश्वास त्या पुत्राला विश्वास आढळेल काय. आणि त्याचं येणं राहिलेलं आहे अजून. आणि हा प्रश्न मला विचारणं मी गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो दाखला आहे, हा दाखला त्याला सांगितलेला आहे, त्या लोकांना तो सांगितलेला आहे. आणि मग आता मी म्हणत आहे की ती स्टोरी टेलिंग किंवा तो पॅराबल जर मी आत्ता जर केला तर कसा होईल याचा विचार मी त्या ठिकाणी करायला लागलो. आणि मग मी माझं स्वतःच नाव त्या ठिकाणी घेतलं, प्रमोद वर्सेस प्रताप. म्हणजे परुषी हा प्रमोद आणि जो जकातदार आहे तो प्रताप. आणि परुषी प्रमोद आहे, तो प्रमोद कसा आहे, अतिशय चांगला माणूस आहे, चर्च गोअर. नेहमी त्या ठिकाणी तो प्रार्थनेला जातो. त्याच्यानंतर जे काही लेटेस्ट सॉन्ग आता ख्रिस्टनडम ज्याला आपण म्हणतो जे अवेलेबल आहेत ते मै हा तुटा कर गाऊंगा वगैरे काय असतील ते सगळी गाणी प्रमोदला त्या ठिकाणी पाठ आहेत. आणि तो त्या रीतीनं परमेश्वराची आराधना करतो. वेल ड्रेस्ड मॅन आहे. पवित्र शास्त्र नेहमी त्याच्या हातामध्ये असतं. प्रार्थनेला जायचं म्हणजे डिजिटल बायबल घेत नाही, तर पवित्र शास्त्र जे केलेलं आहे कागदावरचं पवित्र शास्त्र अतिशय भरभक्कम असे जे लेदरचं कव्हर आहे, ज्याला चेन आहे, त्याच्यामध्ये घेऊन तो त्या ठिकाणी प्रार्थनेला जातो. अतिशय धार्मिक, ना सिगरेट ओढतो ना दारू पितो. त्याला गर्लफ्रेंड पण आहे, त्याला पोरगी पण आहे, एक तिची मैत्रीण आहे. त्या मैत्रिणी संगती त्याचं बोलणं देखील अतिशय धार्मिक आहे. त्यांचं जे दोघांचं बोलणं आहे ते त्या ठिकाणी चर्चच्या मधल्या पाठीमागच्या बेंचवरती बसून तो गप्पा टप्पा त्या पोरी संगती मारत नाही किंवा तिला बाहेर कुठं फिरायला घेऊन जात नाही. तो घेऊन जातो, तो चर्च युथ मिटिंगला घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी त्याची जी चर्चा आहे ती कोणत्या गोष्टीची चर्चा आहे, ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, इकॉनॉमिकल क्रायसिस आणि ह्याच गोष्टीविषयी तो बोलतो. म्हणजे या ठिकाणी त्या प्रमोद परुषीला सांगण्यासारखं किंवा त्याला दोष दाखवण्यासारखं कोणतीच गोष्ट त्या ठिकाणी नाही. पण प्रताप बरोबर उलटा. त्या ठिकाणी प्रताप जेव्हा त्या ठिकाणी चर्चला येतो तो कधीतरी त्या ठिकाणी चर्चला येतो. तो वेल ड्रेस नाही, उलट त्याच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते मळकट आहेत, डस्टी आहेत. त्याच्या जवळ गेला तर यू कॅन स्मेल द स्मेल ऑफ अल्कोहोल. तो दारू पिलेला आहे आणि आत्ताच त्या ठिकाणी दारू पिऊन म्हणजे पबमध्ये जाऊन दारू पिऊन आलेला आहे काय अशी अवस्था आहे. गाण्याचा गंध नाही, प्रार्थनेचा गंध नाही. आणि गर्लफ्रेंड विषयी म्हणाल तर गर्लफ्रेंडच्या मध्ये भांडणं आहेत. आणि जी गर्लफ्रेंड आहे ती गर्लफ्रेंड म्हणते की नाही तू दुसऱ्या मुली संगती होतास म्हणून तू माझ्या संगती राहायचं नाही. आईच्या खिशातलं पाकिटातलं पैसे चोरून आणलेला माणूस आहे. पोलीस बाहेर थांबलेला आहे. कारण का तर त्यानं काहीतरी क्राईम केलेला आहे. आणि असा हा प्रताप चर्चमध्ये घुसत आहे. या ठिकाणी प्रतापनं प्रमोदला बघितलं आणि प्रमोदनं प्रतापला बघितलं. दोघांच्या ठाई असणारे प्रश्न चिन्ह ते तसेच आहेत. प्रमोद म्हणतो की व्हॉट ऑन अर्थ प्रताप इज डुईंग हिअर. हा प्रताप या चर्चमध्ये कसा? कारण का तर तो कसा आहे, बॅड आणि अगली आहे, वाईट आहे. आणि ह्या वाईट पोरग इकडं कसं काय चर्चला
त्या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रताप आहे तो प्रताप प्रमोद विषयी म्हणतो की वाय इज ही इन चर्च, कारण का तो चांगला आहे, गुड अँड होली आहे, तो चांगला मुलगा आहे. मग आणि पाठीमागच्या वेळी पण चर्चला गेला होता, त्याच्या पाठीमागच्या वेळी पण चर्चला गेला होता. आणि मग हा एवढा पवित्र माणूस आहे, माझा दोस्त आहे, तर तो या ठिकाणी कसा? आणि म्हणूनच आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल जो प्रमोद आहे तो प्रमोद प्रार्थनेवरून जाताना ही इज सॅटिस्फाईड, तो खुश झालेला आहे. मी चर्चवरून त्या ठिकाणी गेलो. प्रताप चर्चवरून निघून जाताना, कारण का त्याची तुलना आपणाला या ठिकाणी जकातदारा बरोबर करायची आहे. आणि त्याच्याबद्दल बोलताना परमेश्वराचं वचन म्हणतं की कारण तो म्हणत आहे की शेवट म्हणत आहे की तो आपल्या घरी गेला, दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. हे परमेश्वराचं वचन आहे. म्हणजे एक सॅटिस्फाईड होऊन गेला, चर्चला गेलो म्हणून, आणि दुसरा सेव्ड होऊन घरी गेला. ओके, बघा दोन जे टोक आहेत ते टोक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक आहे पिनॅकल ऑफ रिलिजन, म्हणजे धार्मिकते बशीचं असलेलं जर उच्चांकाचं जे टोक आहे त्या टोकावरती एक व्यक्ती आहे. आणि दुसरी व्यक्ती जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर तो एपिटोम ऑफ विकेडनेस, जो दलदलीचा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये असणारी व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एकाचं जे प्रमोद आहे त्या प्रमोदचं वाक्य आहे थँक गॉड, आणि जो प्रताप आहे त्या प्रतापचं वाक्य आहे ओ गॉड. फरक आहे ना माझ्या प्रियानं? दोन लोक, दोन प्रार्थना, दोन डेस्टिनी आहे ना. दोन वेगवेगळे लोक आहेत, पण त्या दोन लोकांचं जे जाणं आहे ते कुठं आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा याची सुरुवात केली तेव्हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आम्ही आपणा स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे इफ आय डाय टू नाईट विल आय गो टू हेवन. ओके, जर का आज रात्री मी मेलो तर स्वर्गात असेन का? आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे की जेव्हा मी स्वर्गात जाईन त्यावेळी परमेश्वर मला म्हणेल की वाय विल आय टेक यू इन टू हेवन, मी तुला या स्वर्गामध्ये घ्यावं असं तुला का वाटतं? दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत माझ्या प्रियानो. आणि या प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे. कारण का सुरुवातच तो करत आहे की आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरतात. सुरुवात तशी झालेली आहे. मी जर धार्मिकच आहे तर मला देवाची काय गरज आहे? मी जर धार्मिकच आहे तर मला देवाची काय गरज आहे? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना तो सांगत आहे की ते तेवढंच करत नाही तर आम्ही धार्मिक आहे म्हणून ते इतर सर्वांस तुच्छ लेखतात. त्यांना तो त्या ठिकाणी त्याने दाखला सांगितला तो असा. माझ्या प्रियानं फार महत्वाची गोष्ट आहे, कारण का दोन ग्रुप परमेश्वरानं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं वेगवेगळे केले आणि दोन टोक त्या ठिकाणी त्याने निर्माण केलेला आहे. एक परुषी आणि दुसरा जकातदार. परुषाविषयी जर बघितलं तर आपण म्हणतो की आपल्या ठाई एक निगेटिव्ह कोनोटेशन ज्याला आपण म्हटलेलं आहे ते आहे परुषी चांगले नाहीत. कारण का चांगल्या शबरणीच्या दाखल्यामध्ये परुषी पण आला आणि त्याला मदत न करता निघून गेला. त्यानं का तसं केलं त्याच्याविषयी 1700 थिओलॉजिकल रिझन्स आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो, पण तो गेला, तो चांगला नाही. पण त्या काळामध्ये ते तसे नव्हते. ते कोण होता? तो चर्चमॅन होता. तो आता चर्चमॅन म्हणजे आताच विचार मी तुमच्या समोर मानत आहे. म्हणजे ही वॉज अ सिनागॉग गोअर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बायबलचा स्टुडंट आहे. परुषी आहेत ना, परुषी जे देवाचं वचन आहे ते कॉपी करायचे आणि ती कॉपी आहे ना ती जशीच्या तशी जोपर्यंत लिहिली जात नाही तोपर्यंत ती आवृत्ती तो देऊ शकत नव्हता. हे अशा प्रकारचे जे लोक आहेत ते लोक
त्या ठिकाणी आहे. आणि परुषांचा परुषी, इब्रियांचा इब्री म्हणणारा कोण आहे? तो पाऊल आहे, परुषी आहे ना. तो त्या ठिकाणी असल्या प्रकारचं, ज्याला पवित्र शास्त्र माहीत आहे, तो फिलॅन्थ्रॉपस म्हणजे काय की तिकडे काय केलं, आमच्या शिला सिस्टरनी हाक मारली की चर्चमध्ये असं असं काहीतरी काम आहे आणि जरा मदत करता का? अरे प्रमोद देडेकर पुढं आहे ना. काय काय लोक असं देण्यामध्ये एकदम पुढं असतात. काय ना, कितीचं चेक लिहू सांगा, तेवढा चेक लिहितो आणि मग दान धर्म आहे, ते दान धर्म करण्यामध्ये पुढा. एक मॉडेल ऑफ होलीनेस त्याला म्हणतो, पवित्रतेचं द्योतक असं की ही लोक खाली मान घालायची. एक रक्तसाक्षी परुषी नावाचा एक ग्रुप होता, ते असे खाली मान घालून चालायचे की पुढं काय, कारण का तर पाहून मी पाप करू नये. ओके, म्हणून ते असे खाली मान घालून जायचे की जी येईल तिथं धडकायचे आणि रक्तबंबाळ, त्यांचं कपाळ रक्तबंबाळ व्हायचं. त्यात त्यांना अभिमान होता, रक्त साक्षी त्या ठिकाणी असणारे परुषी. कारण का तर मी कुठल्याच बाईला वाईट नजरेनं बघत नाही. ही एक जी त्या ठिकाणी असणारी एक भावना आहे ना, एक पक्की भावना त्यांच्यामध्ये, मॉडेल ऑफ होलीनेस, रिलिजियस लाईफस्टाईल अडॉप्ट केलेले. म्हणजे प्रत्येक जे काम करतं, जे काही मंदिरामध्ये चाललेल्या ज्या सेवा आहेत, त्या सेवेविषयी आवेशी जे काही अर्पण करायचे आहेत, ती अर्पण बरोबर करत असणारी जी व्यक्ती, ती अशी आहे. आणि प्रार्थना म्हणजे काय हो? प्रार्थना म्हणजे प्रमोदची हॉबी आहे. ते काय नाही, त्याला कधी पण सांगा प्रार्थना करायला, पास्टर एडेकर एकदम पुढं प्रार्थना करण्यासाठी असं. अहो पवित्र माणूस आहे होतो आणि तो त्या ठिकाणी करतो. आणि जेव्हा लोक त्याच्याविषयी बोलतात त्यावेळी म्हणतो, हो दॅट्स प्रमोद, हे परुषी आहेत बघा. पण प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या बरोबर लावलेला जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती वेगळी आहे ना माझ्या प्रियानो. तिची जी तुलना आहे, ती तुलना आता टॅक्स कलेक्टर बद्दल तो करत आहे. टॅक्स कलेक्टर कोण आहे? एक क्रुकेड मॅन म्हटलं आपण त्या ठिकाणी, क्रुकेड मॅन. किंवा तो एक कोलॅबोरेटर म्हणजे काय की रोमी साम्राज्याच्या संगती हात घालून लोकांना टॅक्सच्या द्वारे लुबाडणारी माणसं आणि आपली घरं भरणारी माणसं म्हणजे हे टॅक्स कलेक्टर आहेत. हे लोक असे आहेत की हे म्हणजे त्यांच्याकडं बघावं म्हणजे घृणा यायला पाहिजे. त्यांच्याकडं बघितलं की नाही की त्यांच्यावरती, तोंडावरती त्यांच्या थुकावं असं वाटणारे हे लोक आहेत. त्यांना एक थोबाडीत मारावं असे वाटणारे, त्यांच्याविषयी वाटणारी भावना आहे, हे असे त्या ठिकाणी तो टॅक्स कलेक्टर आहे. किंवा जर मला कोणी परवानगी दिली तर मी त्याला भोसकून मारून देखील टाकेन. इतकी त्यांच्या विरुद्ध क्रूरतेची भावना माणसाच्या मनात, त्या ठिकाणी इस्रायल लोकांच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाली होती. असा तो माणूस, जी माणसं त्यांच्या संगती नेहमीच वेश्या आणि जुगार खेळणारी माणसं, चोरटी भामटी खून करणारी माणसं, त्यांच्या आजूबाजूभोवती असणारी जी माणसं आहेत, तो हा जकातदार आहे. आम्ही पुष्कळ वेळा जक्कयाचं उदाहरण चांगलं म्हणून घेतो आहे ना. चांगला जक्कय काय, तो खुजा होता म्हणून झाडावर चढला. दुसरा पर्स्पेक्टिव्ह बदला बरं, फिरवा गर्दीची. या माणसाला बघितल्यावरती कधी याला मारू असं म्हटणारा माणूस झाडावरती जाऊन लपून बसला असला तर बघण्यासाठी येशू ख्रिस्ताला पॉसिबल आहे का नाही? आहे पॉसिबल माझ्या प्रियानं. कारण का एवढी जी जमात आहे, ही जमात ती आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्याविषयी बोलतो की जखर्या खाली उतर, जक्कई खाली उतर, का तर आज मला तुझ्या घरात जाऊन जेवायचं आहे, तुझ्या घरात पार्टी करायची आहे. मला लोकांचे आयब्रोज असे, अरे हा माझा गुरु, हे कसला गुरु, कुणाकडे तो हा जेवायला चाललेला आहे म्हणून म्हणणारी परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. माझ्या प्रिय, ही दोन माणसं जर तुमच्या समोर जर ठेवली तर तुम्ही कोणाला होट कराल? याच्यामधला कोण स्वर्गात जाईल? 100% सगळे एका मताने म्हणणार की परुषी. कारण का
तर देवाच्या जवळ असणारी व्यक्ती कोण आहे, तर ही व्यक्ती आहे, म्हणून त्यालाच आपण त्या ठिकाणी होट करू. आज आमचं प्रार्थनेला येण्या पाठीमागं किंवा मंदिरामध्ये जाऊन, उपासना मंदिरात जाऊन आराधना करण्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, आम्ही विचारणं गरजेचं आहे. मी नेहमी जे जे माझ्या प्रार्थनेला येतात ते या ठिकाणी साक्षी आहेत, मी त्यांना विचारतो, तुम्ही प्रार्थनेला का आला? जर का बरं वाटतं म्हणून जर प्रार्थनेला आला तर प्रार्थना याला बंद करायला पाहिजे. फील गुड आहे ना, फील गुड, आय फील गुड. जेव्हा मी ते फील गुड चांगलं वाईट आहे असं मी कधीच म्हणणार नाही. कारण परमेश्वराचा हर्षाचा जो आत्मा आहे, तो हर्षाचा आत्मा परमेश्वर आम्हाला देतो. आम्हाला आनंद होतो, अंतःकरणाचा आनंद आमच्या शरीराच्या वाटे बाहेर पडतो आणि आम्ही चांगलं आनंदी त्या ठिकाणी नसावं असं नाही माझ्या प्रियानो. पण फील गुड म्हणून जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी समस्या आहे. कारण का फील गुड असलेला मनुष्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता या ज्या 2 प्रार्थना आहेत त्या 2 प्रार्थना आपण बघूया. ओके, सुलभाने वाचताना एक शब्द त्या ठिकाणी तिनं टाळला. तुमच्या लक्षात आला का नाही मला माहिती नाही, पण हा जो प्रार्थना करत आहे तो प्रार्थना काय करत आहे तो त्या ठिकाणी काय म्हटलंय. ओके सुलभा, परत एकदा वाच 11वं वचन. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली की, ओके, परुषी तिनं मगाशी वाचलं, परुषाने उभे राहून अशी प्रार्थना केली की हे देवा. किती महत्वाचे आहे स्वतःशी प्रार्थना करणं आणि देवाकडे प्रार्थना करणं, आहे ना. स्वतःशी प्रार्थना तो त्या ठिकाणी करत आहे. आणि काय म्हटलेलं आहे की तो काय करत आहे, उभे राहून. उभे राहून काय, उभे राहून म्हणजे काय, टेकिंग अ स्टँड. टेकिंग अ स्टँड हे कुठली वृत्ती असते. टेकिंग अ स्टँड हे जणू काही कोर्टामध्ये उभारलेले वकील असतात ना, ते वकील आपण त्या ठिकाणी मी गिल्टी नाही किंवा जो डिफेंडिंग लॉयर असतो तो डिफेंडिंग लॉयर स्टँड घेतो आणि डिफेंड करतो की जो माझा क्लायंट आहे, ज्याच्यावरती तुम्ही ते दोषारोप लावलेले आहेत ते सगळे काही चुकीचे आहेत, म्हणून डिफेंड करणारा व्यक्ती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याची जी प्रार्थना करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आज आपण या ठिकाणी पाहूया. आणि तिची जी पद्धत आहे, त्या माणसाची पद्धत आहे, ते ही मेजर्स ऑन 3 एलिमेंट्स ऑफ ओबिडियन्स. त्याची जी प्रार्थनेची जी पद्धत आहे ती मी आज्ञाधारक कसा आहे याच्याविषयीचे असणारे मेजरमेंट त्यांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे. पहिला मेजरमेंट आहे ते म्हणजे ही मेजर्स ऑन निगेटिव्ह ओबिडियन्स. निगेटिव्ह ओबिडियन्स म्हणजे काय, नकारात्मक आज्ञा पालन. कुणाचं, फॉर आय एम नॉट, आहे ना. आय थँक गॉड फॉर आय एम नॉट. आणि पुढचं जे आहे ते जाऊ दे, त्याच्या पुढचं जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण विचार या ठिकाणी करणारच आहे. ओके, आय थँक गॉड फॉर आय एम नॉट म्हणून तो त्या ठिकाणी सांगत आहे. आता ही जो थँक्यू जे म्हणायची पद्धत आहे, हे थँक्यू इज इट अ हार्ट ऑफ ग्रॅटिट्यूड और इज इट अ हार्ट ऑफ ॲटिट्यूड, ह्याच्याविषयी आम्हाला विचार करणं गरजेचं आहे माझ्या प्रियानं. आय थँक गॉड, प्रेज गॉड, आहे ना. जे काही करत आहे मी त्याच्यासाठी देवा मी तुझा आभार मानतो. हा तो परमेश्वराचा आभार मानत आहे का आपल्या स्वतःचीच त्या ठिकाणी बढाई चढाई करत आहे, हे आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. जर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तसं म्हणत आहे की तो चुकीचं प्रार्थना करत आहे, तर त्याचा अर्थ इट इज नॉट अ हार्ट ऑफ ग्रॅटिट्यूड बट इट इज अ हार्ट ऑफ ॲटिट्यूड. म्हणजे मी कोणतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी आहे, सेल्फ रायचस मी आहे हे घोषित करणारा त्या ठिकाणी व्यक्ती आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. माझ्या प्रियानो, जेव्हा आम्ही कोणतरी असं आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही आमच्याच आजूबाजूला एक वंडरफुल स्मोक एरिया जो म्हणतो ना, असा एक चांगला धूर आम्ही आमच्या बाजूला निर्माण करतो की त्याच्याद्वारे आम्ही कोण आहे हे लोकांनाही दिसू नये आणि देवालाही दिसू नये. पण किती मूर्ख विचार त्या ठिकाणी आहेत पहा.
कारण का देवाचं दर्शन घ्यायच्या वेळी जिथं जिथं तुम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे त्या त्या ठिकाणी धूरच आहे. बरोबर आहे ना? जेव्हा परमेश्वराला भेटायला जायचं आहे तेव्हा परमेश्वराला मी भेटू शकत नाही, कारण तो असा धूर आहे की गडद अंधार होईल अशा प्रकारचा धूर आहे. तेवढाच नाही तर परमेश्वर आम्हाला सोग्यानं झाकून टाकतो. यशाचा जर ग्रंथ बघितला तर त्या ठिकाणी जे यशाला झालेलं देवाचं दर्शन आहे त्याच्यामध्ये जेव्हा परमेश्वर एंटर झाला त्यावेळी धूर तर आहेच, पण आपल्या सोग्यानं त्यानं सगळं कव्हर केलेलं आहे. आमचं जे पाप आहे ना तो ते बघू शकत नाही माझ्या प्रियानं. बरोबर आहे ना? आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट त्याला काय त्या ठिकाणी करण्याची गरज होती. आणि म्हणून जेव्हा आम्हाला आमचं जे पाप आहे ते पाप जेव्हा आम्ही कबूल करण्याच्या ऐवजी जेव्हा ते झाकून ठेवायचा विचार करतो तेव्हा देवाच्या कृपेचा अपमान आम्ही त्या ठिकाणी करतो. आम्ही परमेश्वराकडे येत असताना त्या रीतीचं अंतःकरण असावं की नाही देवा तुझ्याशिवाय मी काही करू शकत नाही. एक महत्त्वाच्या व्यक्ती ख्रिस्ती युगामध्ये होऊन गेल्या ते म्हणजे ऑगस्टिन आणि पॅलिजियस हे दोन एक स्ट्रॉंग व्यक्ती त्या ठिकाणी. एक म्हणतं कृपा असावी पण कृपेच्या बरोबर काहीतरी असावं, आणि ऑगस्टिन म्हणतात की नाही आम्हाला कृपेची गरज आहे. त्याची प्रार्थना बघा मी तुम्हाला सांगतो. तो देवाला म्हणतो ही टेल्स गॉड कमांड गॉड ही सेल्स गॉड कमांड मी टू मेक मी व्हॉट यू वॉन्ट मी टू बी. असं तू मला आज्ञा कर की जसं मी तुझ्या इच्छेप्रमाणे बनावं असं तू आज्ञा कर. आणि ती आज्ञा करत असताना तो म्हणतो की ऑल्सो ग्रांट मी ग्रेस टू बी व्हॉट यू वॉन्ट मी टू बी. म्हणजे नुसतीच आज्ञा करू नकोस तर ती आज्ञा करून मी काय व्हावा ही कृपा देखील पुरव. आणि त्याच्यासाठी जो पेलाजियस आहे त्यानं ऑब्जेक्शन घेतलं, म्हटलं हे काय आहे, मला याच्यासाठी देवाला कमांड करायची काय गरज आहे. कमांड कारण का ऑगस्टिन म्हणतो की मी किती जरी चांगला व्हायचा प्रयत्न केला तरी मी चांगला नाहीच. किती पण चांगला व्हायचा प्रयत्न केला तर मी चांगला नाही. आणि म्हणून मी जर का चांगला व्हायचा असेल तर मला देवानं आज्ञा करावी, आणि ते आज्ञा केलेले असताना ते आज्ञा पालन करण्यासाठी परमेश्वराची कृपा देखील त्यानं मला पुरवावी. ग्रेस विथ एफर्ट, आमचे एफर्ट. माझ्या प्रियाला तसं कधीच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पहिलं मेजर ऑन निगेटिव्ह ओबिडियन्स, दुसरं आहे ते म्हणजे मेजर ऑफ लिगॅलिस्टिक ओबिडियन्स. लिगॅलिस्टिक म्हणजे काय की एक साचा म्हणतो ना, ह्या रीतीनं त्या गोष्टी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं. तो काय म्हणतो बघा की तो 11व्या वचनामध्ये म्हणत आहे, 12व्या वचनामध्ये, कारण का ही जी नावं आहेत दुसऱ्या लोकांची त्या लोकांची नावं आपण पुन्हा एक वार घेऊया. कारण का तर ते मेजर आहे ते कंपॅरेटिव्ह ओबिडियन्स त्या ठिकाणी आहे. कारण का मी असा नाही कसा नाही तर तसा नाही, ते कंपॅरेटिव्ह ओबिडियन्स त्या ठिकाणी झाला. पण या ठिकाणी जो ओबिडियन्स लिगलिस्टिक ओबिडियन्स आहे तो म्हणतो की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो आहे ना. मी हे बघा हे पक्क करत आहे बरं का. अहो त्यावेळी त्या लोकांना वर्षातून 2दा उपवास करायला सांगितलं होतं. हा माणूस तर आठवड्यातून 2दा उपवास करतोय. पास्टर हेडेकर तर आठवड्यातून 3दा उपवास करतात, कारण धार्मिक आहे ना पास्टर हेडेकर, तर 3 वेळा उपवास करतात. म्हणजे माझं स्टँड जरा जास्त देवाजवळ आहे ना. कारण का देवाचे उपवास प्रार्थना करणं माझ्याशिवाय कोणाला जमत नाही. आणि जो मैं बोलता हूँ मैं करता हूँ, बोललो ना एकदा प्रार्थना करायची. आत्ताच 21 दिवसाची उपवास प्रार्थना जाहीर केली होती जानेवारी महिन्यात, ते पण डॅनियल फास्ट, पूर्ण पक्का कट्टर प्रार्थना. काय अचीव केलं पास्टर हेडेकरनी ते त्याचं त्यालाच माहीत. काय बहिणीने भावाने पण केलं, काय अचीव केलं ते त्यांनाच माहीत. पण त्याच्याद्वारे मी फार शहाणा फार धार्मिक झालो का नाही. माझ्याकडे आमची चिंधी आमची धार्मिकता ही मळक्या चिंधीसारखीच आहे. मी काही जरी केलं ना तर ती मळक्या चिंधीसारखीच
त्या ठिकाणी आहे. हे काय होतं माहिती आहे का माझ्या प्रियानो, आम्ही एक रिच्युअलिस्टिक किंवा एक एक्स्ट्रीम डिसिप्लिन किंवा आमचा स्वतःचा त्याग करून ज्या गोष्टी करतो, तो आम्हाला परमेश्वराचं आमच्याकडे असणारं विजन आहे ते विजन ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो, हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघ देवा मी काय करतो तुझ्यासाठी. दशांश माझ्यासारखा दशांश देणारा कोण, नुसतं दशांश नाही. आता म्हटलं ना की आमचे सौंदर्य साहेबांनी नुसतं ऑर्डर करायचे की इकडं मदत करा, पहिला चेक माझा असणार त्या ठिकाणी. आणि मग पास्टर एडकरने सांगायला पाहिजे एक बिल्डिंग बांधायचे, लगेच कट चेक त्या ठिकाणी देणार. मी त्यांना त्यांची जी मदत आहे ती मदत त्यांना करणार. मी माझा दशांश देतो. मी उपास आठवड्यातून 2दा उपास करतो. मेजर ऑफ लिगॅलिस्टिक ओबिडियन्स. तिसरं गोष्ट आहे ते म्हणजे मेजर ऑफ कंपॅरेटिव्ह ओबिडियन्स. कंपॅरेटिव्ह ओबिडियन्स म्हणजे काय, आय एम नॉट लाईक दॅट मॅन, आहे ना, मी त्याच्यासारखा नाही. कोण आहेत मग लिस्ट त्या ठिकाणी आहे आणि मग ह्याच्यासारखा पण आहे. ओके, काय काय म्हटलेलं आहे बघा. पहिलं कोण आहे ते लुबाडणारे, अधर्मी, व्यभिचारी, त्यांच्यासारखा. आणि पुढं पण म्हणतो किंवा हे तो बसला ते पाठीमागं बघ कुठं आहे, बघ ते कोपऱ्यात कुठंतरी उभा राहिलाय आणि प्रार्थना करायला लागलाय, त्याच्यासारखाही मी नाही. ॲक्च्युली देवा ह्या माणसाचं एंट्रीज तू बंद करायला पाहिजे होतीस. कारण का तर तसं लोकांना नॉट अलाउड, टॅक्स कलेक्टर नॉट अलाउड म्हणून बोर्ड लावायला पाहिजे होता. पण ते यहुदी आहेत, इस्रायल लोक आहेत, त्यांना तुम्हाला आत घ्यायलाच पाहिजे आणि म्हणून त्याला तो आत घ्यायला आहेस. पण तो किती पापी आहे माहिती आहे का, त्याला त्याची जी एंट्री आहे ती एंट्री तू बंद करायला पाहिजेस, ही त्या ठिकाणी असणारी इच्छा आहे. माझ्या प्रियाने सैतानाची ही एक इच्छा असते की आमचं असणारं जे दर्शन आहे ते दर्शन नाही आम्हाला आणि नाही देवाला घडव. पण तो एक चूक करतो की माझं दर्शन मी स्वतः त्या ठिकाणी बंद करू शकतो, पण परमेश्वराच्या समोर माझं दर्शन मी बंद करू शकतो का? नाही माझ्या प्रियाने, मी करू शकत नाही. आणि म्हणून तर एवढे सगळे मासे धरणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगती आणि किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जात आहे, देव जात आहे, त्याला हात काय लावतात, त्याच्या गोंड्याला काय स्पर्श करतात, त्याला ढकलतात काय, कुणाला कशाची भीती नाही. पण एक माणूस आहे माझ्या प्रियानो, पेत्र म्हणतो की नाही तू जा माझ्यापासून, है ना. मासे काही मिळाले आणि पेत्र विनंती काय करतो की नाही गुरुजी माझ्यापासून दूर जा, कारण का तर मी पापी. हे दर्शन बघा, हे ओळखणं आम्हाला त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला देवाची गरज असते ना. आम्ही नेहमी त्या ठिकाणी समजा डॉक्टरकडे गेलो आणि मग एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली आणि ती म्हणाली चेकअपला त्या ठिकाणी गेलेली आहे आणि चेकअपला जाताना तो म्हणतो की काय सांगू डॉक्टर, आय एम फाईन, एकदम फर्स्ट क्लास शरीर प्रकृती एकदम चांगली आहे. आणि सकाळीच उठलो आणि मी माझी बायको माझ्याकडे बघितली आणि ते म्हटले की तुझे बायसेस वगैरे चांगलेच घडायला लागलेले आहेत आणि तू छान दिसायला, तुझे ॲब्स चांगले झालेले आहेत आणि तुला कुठला त्रास दिसत नाही, देखला दिसायला लागलायस तू. आणि मी दुपारी जेव्हा या ठिकाणी येत होतो, गाडीतून चाललो होतो, त्यावेळी ओ माय गॉड माझं लंग्स ब्रीज व्हेरी वेल, शरीरामध्ये कुठंच कुणकुण चुनचुन काही नाही बघा, एकदम आय एम व्हेरी व्हेरी फाईन पर्सन. आणि मी आज आलेलो आहे. ओके मी आलोय चेकअपला, पण ओके जस्ट हॅव अ चेकअप. आय डोंट थिंक सो आय हॅव एनी एलिमेंट्स ऑफ इलनेस इन माय बॉडी. माझ्यामध्ये काहीच नाही असं मला माहीत आहे. अशा लोकांना डॉक्टर काय करू शकतो माझ्या प्रियाने? काहीच करू शकत नाही. पण डॉक्टर म्हणतो ठीक आहे प्रमोद, विल यू प्लीज लाय डाऊन ऑन माय टेबल, आहे ना, जरा झोपता का इथे. आणि मग झोपल्यानंतर एक शस्त्र तो काढतो, नळी, कानात काय घालतो, तो स्टेथोस्कोपचा पीस प्रमोदच्या छातीवरती टाकतो आणि म्हणतो ओ माय गॉड प्रमोद, आय कुड हिअर अ मरमर, जी मला माहिती नाही, मला धड ऐकायला येते, मला मर ऐकायला नाही येत. कारण ती मरमर तीच बघू शकतं, तेच ऐकू शकतं.
सहजगत्या मरमरती अशीच ऐकायला येत नाही. त्यासाठी डॉक्टरनं बघणं गरजेचं आहे. मग डॉक्टर म्हणतो की प्रमोद, तुम्हाला जरा भूक जास्त लागते का? तुम्ही लघवीला जास्त जाता का? खायची इच्छा फार होती का? जरा बघू, जरा फिंगर टिप द्या. आणि मग ते एक ड्रॉप घेतो, त्याच्यावरती ग्लुकोमीटरवरती ती काठी घालतो आणि म्हणतो, प्रमोद, आय एम सॉरी, युअर ब्लड शुगर रिपोर्ट्स आर हाय. काय झालं, सकाळी काय जास्त साखर पाखर काय खाल्लं का? नाही डॉक्टर, मी काय खाल्लं नाही तसलं काय. ओ, किंबहुना मी उपवास करून आलोय आज, चेकिंग करायचं आहे म्हणून. मग तुमची साखर कशी काय जास्त त्या ठिकाणी? तुम्हाला काही थकवा जाणवतो का? नाही नाही नाही, मला काही थकवा वगैरे काही जाणवत. हे कोण शोधतं माझ्या प्रियानं? ते डॉक्टर शोधतो. आणि हा डॉक्टर कोण आहे? आमचा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला त्याचं काम करायला माझ्यामधले एलिमेंट सांगणं गरजेचं आहे. आणि मी जरी सांगितलं नाही तरी दुसरी प्रार्थना ती तशी आहे बघा. दुसरी प्रार्थना इज टोटली डिफरंट प्रेयर. ओके, पहिला उभा राहिलेला आहे, आता इथं तसलं नाही, तर स्कूप आहे. कसं आहे बघा, तो काय करत आहे? जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता, ओ माय गॉड, आय कॅनॉट लिफ्ट माय आईज, आहे ना, मी इकडे गेलेला आहे, वरती नाही, खाली डोकं पायाच्या मध्ये घसवलेलं आहे. तेवढंच केलेलं नाही तर ऊर पडवत आहे. ऊर पडवत आहे. कशासाठी ऊर पडवत आहे माझ्या प्रियानो? तो म्हणत आहे की हे देवा, मज पाप्यावर दया कर. प्रॉपिशन आहे, प्रेयर ऑफ प्रॉपिशिएशन, आहे ना. तो म्हणत आहे, त्याच्या समोर येतं काय माहित आहे का, की मी कोणत्याच म्हणजे देवाकडं मला देण्यासारखं काहीच नाही. तो ऐकत आहे ना त्या पुरुषाची प्रार्थना. मी 2दा उपवास करतो, मी दशांश देतो, मी मंदिरामध्ये कंटिन्युअस असतो, पवित्र शास्त्राचे एवढे भाग मला पाठ झालेला आहे, स्तोत्र मी असे म्हणून दाखवतो, प्रार्थना करायची म्हणजे मी एवढी लांबडी मोठी प्रार्थना करतो, पवित्र शास्त्राचं कुठलंही उत्तर मला विचारा, प्रश्न विचारा, मी उत्तर देतो, मी प्रत्येक प्रार्थनेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी आहे, वर्शिप मी लीडर आहे, प्रेयर वॉरियर मी आहे, माझं नाव घे परमेश्वरा, मी तिथं आहे. हा म्हणतो मी काहीच करत नाही, मी काहीच करत, मी माझ्याकडे चांगलं काहीच नाही, मला देण्यासारखं आणि तुला सांगण्यासारखं काहीच नाही देवा. मला एकच सांगायचंय ते म्हणजे मी पापी आहे, मज पाप्यावर दया कर, मज पाप्यावर दया कर. माझ्या प्रियानो, त्याला समजलेलं आहे की नुसतंच त्या जे सॅक्रिफायसेस किंवा बलिदान अर्पण करण्याची जी पद्धत आहे ते पद्धतीनं नुसतंच ते प्राणी माझं पाप त्यानं बिअर करणं नव्हे, तर या पापाच्या द्वारे मिळणारी जी शिक्षा आहे ते म्हणजे रॅथ ऑफ गॉड, त्याच्यापासून मला तू दूर कर. लक्ष कुठं आहे बघा, इटर्नल डॅमनेशन पर्यंत या माणसाचं लक्ष त्या ठिकाणी गेलंय. मज पाप्यावरती दया कर, कारण का तर नीतिमान ठरवायसाठी त्या ठिकाणी त्याला पुढं आणण्यात आलेलं आहे. माझ्या प्रियानो, मी कोणत्या कॅटेगरीचा आहे मी कसं समजायचं? ओके, या काही गोष्टी मी क्विकली सांगून माझा संदेश त्या ठिकाणी बंद करत आहे. ओके, होप माझा जे परमेश्वराचं वचन आहे ते परमेश्वराचं वचन तुम्हाला क्लिअर कट आपला जो असणारा जो आयना आहे तो आयना त्या ठिकाणी दाखवत असेल. पहिली गोष्ट त्या ठिकाणी जे सिम्पटम्स आपण त्या ठिकाणी बघत आहे ते म्हणजे ही फील्स गिल्टी बट बरीज इट. त्याला वाईट वाटतं मी चर्चमध्ये काय गोष्टी करताना, किंवा दुसऱ्यापेक्षा मी हे काही चांगलं केलं नाही, किंवा मला हे करायला पाहिजे होतं, मी प्रार्थना करायची होती, लोकांना वाटतं मी प्रार्थना केली पण मी केली नाही. आणि मग तो काय करतो, ते गिल्ट आहे ना, ही विल ट्राय टू बरी इट, ते झाकण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट आहे म्हणजे त्याची जी गिल्ट आहे ती पापाची असेल किंवा ज्या काही गोष्टी करायच्या त्या न केलेल्या गोष्टी असतील,
तो तो रिलिजियस ऑब्झर्वन्सच्या खाली तो त्या ठिकाणी घालून देतो किंवा ओव्हरले त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून कोणीतरी असं म्हटलेलं आहे की आपल्या ज्या चुका आहे ना त्या चुका फाटक्या गोधडीच्या खाली त्या ठिकाणी झाकण्याचा कधीच प्रयत्न करू नये. परमेश्वराकडे तर कधीच त्या ठिकाणी करू नये. काय करतो तो आपल्या चुका चांगुलपणाच्या केलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये झाकण्याचा तो प्रयत्न करतो. तो कोणाच्या सानिध्यामध्ये राहतो जे त्याच्याबद्दल चांगले बोलतात ना, पास्टर प्रमोद काय संदेश तुमचा, वाव, फार चांगले माणूस आहे बघा तुम्ही, फार चांगलं सगळे चांगलं म्हणणारे जे माणसं आहेत ना त्याच्या संगतीच पास्टर येडेकर चिकटलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यांची कंपनी फक्त तीच लोक आहे. आता मी पॉझिटिव्ह कन्फर्मेशन आणि प्रोक्लेमेशन करणारी लोक आणि निगेटिव्ह प्रोक्लेमेशन करणारी लोक त्याच्याविषयी बोलत नाही, पण जी माझी चूक आहे ती चूक दाखवणारे लोक माझ्या आजूबाजूभोवती असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी तो करतो की जे काही त्याला ख्रिस्तीत्वामध्ये असणारा जो आनंद आहे तो आनंद त्याला नसतो. ओके, कारण का ख्रिस्तीत्वाचा असणारा जो प्रौढता आहे ती प्रौढता आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही प्रदर्शित करतो. प्रमोद हिंदू लोकांच्या समवेत गेला ना तर तो हिंदू लोकांसारखा असतो. ख्रिस्ती लोकांच्या ग्रुपमध्ये गेला ना तर हालेलुया आणि प्रेज लॉर्ड त्या तोंडातून थांबतच नाही. पण तेच हालेलुया प्रेज लॉर्ड जे विधर्मी लोक आहेत त्यांच्या समोर बोलताना मग मी बाकीच्या गोष्टी पुष्कळशा करतो. कुठला मूवी आवडला, कुठला डान्स आवडला, कुठल्या शो मध्ये भाग घ्यायला मला आवडेल, ह्या गोष्टी मी त्याच्या संगती बोलतो. पण देवाधर्माचं गोष्ट माझ्या मुखातून कधीच त्या ठिकाणी मिळत नाही. सेल्डमली हॅव एनी जॉय इन वर्शिप. जे आराधना आहे त्या आराधनेमध्ये मला आनंद मिळत नाही. हे कधी बंद होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. नो एन्थुझियाझम इन विटनेसिंग. जे परमेश्वराचं शुभवर्तमान आहे ते लोकांना समजावं यासाठी कोणत्याच प्रकारची अभिलाषा मनामध्ये मी बाळगत नाही. मी जातोय ना चर्चला, मी माझं घरानं एकदम चांगलं आहे बघा देवाच्या मध्ये, आणि तुझ्या शेजारचा माणूस मारायला लागले त्याचं काय नाही, ते कट्टर आहेत बरं का, नाही बोलायचं त्यांच्यासमोर, नाही बोलायचं सांगतो. काय करतील माहित आहे का, बजरंग दलला बोलवतील. काय करतील माहित आहे का, ते हर हर महादेवचं एक आहे त्याला बोलवतील. ते काय करत नाहीत, धरतात आणि चसतात. मग काय करायचं, मी देवानं सांगितले हुशार असायला पाहिजे, कबुतरासारखं साळसूत असायला पाहिजे. मी झाकून राहणार ख्रिस्ती, माझं परमेश्वरावरती प्रेम आहे. त्या माणसाला शुभवर्तमान सांगून मरायची इच्छा माझी का नाही? मी खरंच मारणार आहे का? पण नाही, कारण का मी वेगवेगळी कारण, नो एन्थुझियाझम, कुणाचा बदल व्हावा, कुणाचं तारण व्हावं याच्याशी माझं काही कर्तव्य त्या ठिकाणी नाही. आज आमचं काय इच्छा त्या ठिकाणी असायला पाहिजे. आज मी कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो, मला असं वाटते की परमेश्वरानं तो जो आरसा आहे तो आरसा मला त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणूनच त्या पुरुषाच्या नावाच्या ऐवजी मी प्रमोदचं नाव त्या ठिकाणी चिटकून लावलं. कारण का पुष्कळशा गोष्टी त्या पुरुषामध्ये ज्या आहेत ते माझ्यामध्ये साम्य असल्यासारखं मला दिसतं. देवा मी तसा नाही, मी प्रार्थना करतो, मी पवित्र शास्त्र वाचतो, मी दान धर्म करतो. अहो काय सांगायचं, मंडळीचा पाळक आहे आणि माझ्या हाताखाली पाळक आहे, त्यांचा पगार पण मी देतो, किती अभिमान. पण तुझं देवासंगती असणारं नातं कसं आहे? देवा थांब जरा, तसले प्रश्न विचारू नकोस, जरा थांब. मी या ठिकाणी थांबतो आणि तो प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी टाकतो. आपण प्रार्थना करूया. देवा, परमेश्वरा, हे माझं आक्रंदन असावं का नसावं मला माहिती नाही. देवा तू ये ना,
हाक माझी ऐकना. देवाने यावं माझी हाक ऐकावं अशी परिस्थिती परमेश्वराचं वचन कधीच सांगत नाही. परमेश्वर म्हणतो तो की तू त्याचे कान माझ्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत, माझ्याशी सुसंवाद साधण्यासाठी लागलेले आहेत. पण मी देवाकडे काय दाखवत आहे? माझा धार्मिकपणा, मी किती चांगला आहे, मी काय काय काम करतो त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंदिराच्या उन्नतीसाठी काय करतो हे मी त्याला सांगत आहे का? देवा क्षमा कर. परमेश्वर आमची प्रार्थना दररोज आणि दररोजची प्रार्थना, परमेश्वरा कधी कधी आम्हाला असं वाटते की नाही माझं पापापासून तारण झालेलं आहे म्हणजे मला ही प्रार्थना करण्याची गरज नाही. पण परमेश्वरा मला ही त्याची गरज आहे. कारण जे शुद्ध आहेत त्यांचे हात आणि पाय धुण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ता तो बोल घेतलास आणि शिष्यांचे पाय तो त्या ठिकाणी धुतलेस. कारण का पेत्राला तू आज्ञा केलीस की जर का तू मला हे करू दिलं नाहीस तर स्वर्ग राज्यामध्ये तुझा प्रवेश नाही. देवा तुझ्या सगळ्या प्रियजनांना मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. परमेश्वरा त्यांच्या अंतःकरणाचं आक्रंदन तू ऐकलेलं आहेस असा माझा विश्वास आणि खात्री आहे. परमेश्वरा आजचा संदेश आम्हाला त्या ठिकाणी दुखावण्याचा, दुखापत करण्याचा नाही तर आम्हाला सावरण्याचा, तुझ्याकडे आणण्याचा आहे. हीच भावना तुझ्याकडे असेल असा माझा विश्वास आणि खात्री आहे बापा. आणि म्हणून तर मी तुला जी प्रार्थना केली की परमेश्वरा शब्द माझे नसून तुझे असावेत, शब्द तुझे जीभ माझी. त्या जिभेकरवी जे तुला बोलायचं आहे ते तू तुझ्या प्रियजनांच्या समवेत तू बोल. परमेश्वरा या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि आशीर्वादितच कर. परमेश्वरा पापाच्या घृणतेच्या आणि घिनतेच्या भावनेमध्ये न जगता पापावरती मिळवलेली जी सत्ता आणि अधिकार आहे त्या भावनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आनंद साजरे करण्यासाठी आणि विजय शिक्कामोर्तब करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचा तो उपयोग करावास यासाठी मी प्रार्थना करतो आणि मागतो. पुन्हा एक वार प्रार्थना करत आहे परमेश्वरा या ग्रुपसाठी. परमेश्वरा हा ग्रुप तुझं गुणगौरव करणारा असावा यासाठी मी प्रार्थना करतो. परमेश्वरा आम्ही लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर परमेश्वरा तुला खुश करण्यासाठी नेहमी तयार असावं यासाठी बापा त्या ग्रुपचा तो उपयोग करून घे. त्यांच्या करवी करत असलेली जी काम आहेत, जी अद्भुत काम आहे परमेश्वरा तू करून घेत आहेस त्याच्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वरा तू आद्यस्थानामध्ये असावास यासाठी मी प्रार्थना करत आहे आणि मागत आहे. परमेश्वरा सर्वांना तू आशीर्वादित आणि आशीर्वादितच कर. सर्व सन्मान महिमा गौरव तुझ्या नावाला देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून नाही बाबा. आमेन. थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं की वेळेमध्ये मी संपवलेलं आहे. जर वेळ जास्त घेतला असेल तर कृपा करून मला तुम्ही क्षमा करा. ओव्हर टू यू सिस्टर शीला.